गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास आज शिकवत आहे सामान्य ज्ञान. तर ह्या सामान्य ज्ञानामधले तुम्हाला असे काही मी महत्त्वाचे प्रश्न लिहून देत आहे, ते तुम्ही सर्वजण काळजीपूर्वक लिहून घ्या आणि आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. माहूरगडच्या दरवाजाचे नाव. माहूरगडचा दरवाजाचं नाव माहीत आहे का तुम्हाला? तर हा आपलाचा पहिला प्रश्न आहे. माहूरगडच्या दरवाजाचे नाव. आता हे माहूरगड आहे. माहूरगड कुठे आहे? नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. आणि माहूरगडला कोणाचं मंदिर आहे तिथं? तर हे रेणुका मातेचं मंदिर आहे. तर त्या दरवाजाचं जे नाव आहे, तर त्या दरवाजाचं नाव आहे बघा, हत्ती दरवाजा. हत्ती दरवाजा. दुसरा, केंद्रीय कायदा मंडळाचे किती सभागृह आहेत? केंद्रीय कायदे मंडळांचे सभागृह. तर केंद्रीय कायदे मंडळाचे सभागृह म्हणजे संसदेची दोन सभागृह कोणती? तर कोणते आहेत? एक लोकसभा आणि दुसरी राज्यसभा. लोकसभा व राज्यसभा. तुम्हाला एखाद्या वेळेस मी तुम्हाला केंद्रीय कायदे मंडळ कसं तयार होतं, त्याची दोन सभागृह आहेत, तर या दोन सभागृहाची रचना कशी असते हे सुद्धा तुम्हाला सविस्तर मी शिकवणार आहे. नंबर 3, इसवी सन 1830 ते 1839. इसवी सन 1830 ते 1839. इसवी सन 1830 ते 1839च्या दरम्यान नांदेड येथे गुरुद्वारा कोणी बांधला? च्या दरम्यान नांदेड येथे सचखंड गुरुद्वारा कोणी बांधला? तर कोणी बांधलेला आहे तो? महाराजा अजित सिंग. महाराजा अजित सिंग यांनी हा सचखंड गुरुद्वारा बांधलेला आहे. चंद्र हा कोणत्या ग्रहाचा नैसर्गिक उपग्रह आहे? चंद्र हा कोणत्या ग्रहाचा नैसर्गिक उपग्रह आहे? तुम्हाला सर्वांना माहीत आहे, चंद्र हा उपग्रह आहे. मग हा कोणाचा उपग्रह आहे? कोणत्या ग्रहाचा उपग्रह आहे? तर तो पृथ्वी या ग्रहाचा उपग्रह आहे. आपण कुठे राहतो? पृथ्वीवर राहतो. HIV विषाणू मानवी शरीराच्या कोणत्या प्रणालीवर हल्ला करतो? HIV विषाणू मानवी शरीराच्या कोणत्या प्रणालीवर हल्ला करतो? तर कोणत्या प्रणालीवर हल्ला करत असतो? HIV. तर रोगप्रतिकारक शक्ती जी आहे, तर तो रोगप्रतिकारक शक्ती कमी करतो. रोग प्रतिकारक
प्रतिकार शक्ती या प्रणालीवर तो काय करतो, हल्ला करतो आणि माणसाला काय होतात, वेगवेगळे रोग होतात. म्हणजे तो माणूस एकदा त्याला HIV लागण झाली की वेगवेगळे आजार त्याला होत राहतात. पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात? पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती असते आणि त्यांचा प्रमुख कारभार पाहणारा कोण असतो, तर हा गटविकास अधिकारी. गटविकास अधिकारी किंवा इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात, BDO. ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. नंबर 7. खान अब्दुल गफार खान यांना काय म्हणून ओळखले जात होते? खान अब्दुल गफार खान यांना काय म्हणून ओळखले जाते? यांना कोणत्या नावाने ओळखले जात होते? तर हे खान अब्दुल गफार खान हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. कोणत्या काळामध्ये? आपल्या स्वतंत्रपूर्व काळामध्ये. तर त्यांना सरहद गांधी म्हणून ओळखलं जात होतं. सरहद गांधी म्हणजेच गांधीजीच्या बरोबरीचे. 1857च्या उठावाच्या वेळी ज्यावेळेस उठाव यशस्वी झाला तर त्यावेळेस दिल्लीच्या तख्तावर कोणाला बसविण्यात आलं, तर ते बहादूर शाह जफर, मोगल सम्राट त्या काळातला जे होता तर तो होता बहादूर शाह जफर. 1857च्या वेळी 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा सम्राट कोण होता? भारताचा सम्राट कोण होता? भारताचा सम्राट म्हणजेच मुघल बादशाह कोण होता? तर कोण होता? बहादूर शाह जफर. दुसरा बहादूर शाह जफर. आपले राष्ट्रीय सण कोणते? आपले राष्ट्रीय सण कोणते? 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. 15 ऑगस्ट व 26 जानेवारी. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे आपले राष्ट्रीय सण आहेत. 15 ऑगस्ट 1947ला आपला देश स्वतंत्र झाला म्हणून तो आपण राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो. आणि 26 जानेवारी 1950ला आपल्या देशाचे संविधान जे आहे तर ह्या संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून झालेली आहे. त्यामुळे 26 जानेवारी हा आपला राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्यात येत असतो. तर हे तुम्ही हे जे वाक्य दिलेले आहेत तर ते वाक्य तुम्ही काय करा, चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमच्या लक्षात ठेवा, वहीमध्ये तुम्ही लिहून घ्या आणि या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.